कळंबोली असेल, नाहीतर मग त्या विभागातील राहणारे स्थानिक लोक असतील, 12.5%चा पण देखील प्रश्न आहे आणि भूखंडाचा देखील कात्रीमध्ये म्हणजे मोठ्या ह्याच्यामध्ये अडचणीत सापडलेला देखील प्रश्न आहे तिथला स्थानिक. खरं तर सिडको क्षेत्रामध्ये सिडकोच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि त्यामुळे त्या विषयामध्ये सातत्याने तो विषय मांडण्याचा मी प्रयत्न करत असतो. पनवेल महानगरपालिकेने गोरगरीब जनतेसाठी प्रधानमंत्री आवास योजनेचा एक प्रकल्प 2021 साली मंजूर करून घेतला. आता हा प्रकल्प कळंबोली ग्रामपंचायतीची हद्द, पूर्वीची ग्रामपंचायत 2016ला ही ग्रामपंचायत पनवेलमध्ये मर्ज झाली आणि त्यामुळे त्या लायबिलिटीज आणि ॲसेट सकट जेव्हा ही ग्रामपंचायत आली तेव्हा ती जागा आपोआप पनवेल महापालिकेच्या मालकीची झाली. या जागेसाठी खरं तर सिडकोची NOC घेण्याची गरज नाही, पण तरीसुद्धा सिडकोने जे काही म्हटलं त्यानुसार NOC महापालिकेने मागितली आणि ती NOC सिडकोने दिली नाही. त्यामुळे 2021 साली जी मान्यता मिळायला पाहिजे होती तो प्रकल्प प्रलंबित झाला. आता 2026ला आपण आहोत. आता त्या प्रकल्पासाठी पुन्हा मान्यता घेण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे. म्हणजे सिडकोच्या मुजोर मानसिकतेमुळे तो प्रकल्प रखडला. सिडकोने सांगितलं की आता तुम्ही नव्याने अर्ज करा. महापालिकेने 2 वर्षापूर्वी नव्याने अर्ज केला. सर्वे नंबर 33 सिडकोने मागायला सांगितला. महापालिकेने मागितला. सिडकोने सांगितलं 32 कोटी रुपये ती रक्कम काढून दिली. ती 32 कोटी भरा. महापालिकेने 32 कोटी भरले. आता हे पैसे कोणाचे? महापालिकेचे पैसे म्हणजे गोरगरीब जनतेचे, पनवेलकरांचे पैसे, ते भरले. आज 2.25 वर्ष झाली, अजूनही तो भूखंड सिडकोने महापालिकेला दिलेला नाही आहे. मग यामध्ये आम्ही जेव्हा खोलात गेलो तेव्हा समजलं की सर्वे नंबर 33 हा तर अजून पूर्णपणे तांत्रिकदृष्ट्या सिडकोच्या मालकीचा झालेलाच नाही आहे. हस्तांतरण प्रक्रिया बाकी आहे. त्या ठिकाणी त्या जागेवर ते अतिक्रमण आहे. मग अतिक्रमण असलेली आणि अशा त्रुटी असलेली जागा महापालिकेला सिडकोने प्रपोज का केली हा प्रश्न आहे. मग सिडकोने सांगितली चूक लक्षात आल्यावर भूमिका बदलली. म्हटलं आता एक काम करा, तुम्ही भूखंड नंबर 59 मागा, 59 मागा, तुम्हाला मी तो देतो. तो मागितला महापालिकेने. आज आता ते मागून परत वर्षभर होत आलं, अजूनही तो भूखंड त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही आहे. जर का महापालिकेसारख्या गव्हर्नमेंट बॉडीची अशी अवस्था सिडको करत असेल तर सामान्य माणसाची अवस्था सिडको कशी करेल याचा विचार न केलेला बरा, अशी स्थिती आज त्या ठिकाणी आहे. 2007 पासून जर पाहायला गेलं तर कामोठे असेल, कळंबोली असेल, 12.5%चा जो प्रश्न आहे तो अद्यापही सुटलेला नाही. अनेकदा त्यांनी सरकारकडे मागणी केलेली होती की हा जो प्रश्न आहे तो सोडवावा, परंतु सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्षितपणा केलेला आहे. आता सत्ताधारी पक्षामध्ये पण देखील तुम्ही आहात आणि एकंदरीत काय सांगाल? मुळात सिडकोनी ह्या ज्या जमिनी 1970 पासून घेण्याला सुरुवात केली, गोरगरीब जनतेच्या जमिनी 30-40 हजार रुपये एकरीने ह्या जमिनी घेतल्या आणि जेव्हा त्यांना मोबदला द्यायची वेळ आली तेव्हा मोबदला देणार नाही अशी भूमिका सिडकोची होती. आता 30-40 हजार रुपये एकरीच्या जमिनी ज्या सिडको आता 40-50 कोटी रुपये एकरीने विकते. मग दिबा पाटील साहेब जे आमच्यासाठी दैवत आहेत, ते लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वात संघर्ष झाला आणि 12.5% कंपन्सेशनचं मॉडेल समोर आलं, जे मॉडेल आता संपूर्ण देशात वापरलं जातं. त्यामुळे अशा पद्धतीनं मग 12.5%चे भूखंड देण्याचं मान्य झालं. पण ती प्रक्रिया पण अजून सिडको पूर्ण करू शकलेली नाही. त्यातही अनेक त्रुटी आहेत. सिडकोला विचारलं तर सिडको सांगते की काही तांत्रिक गोष्टी आहेत किंवा कोर्टातल्या केसेस प्रलंबित आहेत, त्यामुळे विषय थांबलेले आहेत. पण अनेक विषय त्या व्यतिरिक्त सुद्धा प्रलंबित आहेत. परवा मी एक विषय त्या ठिकाणी अधिवेशनात सभागृहात मांडला की ज्यामध्ये सिडकोनी 55 वर्ष 7-12 वर शिक्के मारून ठेवले की ही जमीन आम्ही अधिग्रहित करणार आहे. 55 वर्ष झाली तरी जमीन अधिग्रहितही केली नाही, शेतकऱ्याला मोबदलाही दिला नाही, शेतकऱ्याला त्या जागेवरती कसूही देत नाही आणि त्या जागेवर शेतकऱ्याने काही बांधायचं म्हटलं तर त्याला परवानगीही देत नाही. अशी अवस्था शेतकऱ्यांची यांनी करून ठेवली होती. तो विषय मी मांडला, त्या विषयाला वाचा फोडली आणि सभागृहात त्या ठिकाणी उत्तर मिळालं की 400 हेक्टर जमीन, जवळजवळ 1000 एकरपेक्षा जास्त जमीन ही डिनोटिफाईड करणार, त्यावरचे शिक्के सरकार काढून घेणार आणि उर्वरित जागासुद्धा लवकर हस्तांतरित करून मोबदला देणार. हा विषय निर्णय झाला. त्यामुळे कुणीतरी मागे लागल्याशिवाय जर का सिडको हे करणार नसेल तर हे चुकीचं आहे. शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करू, आम्ही करतोय, आम्ही न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय. पण सिडको तर सरकारी बॉडी आहे, तर त्यांनी गव्हर्नमेंटचं जे विजन आहे, देवाभाऊंचं स्वप्न आहे, ते पूर्ण करण्यासाठी त्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक काम केलं पाहिजे. पण दुर्दैवानं ते कुठंतरी खोडा घालण्याचा प्रयत्न करतात. ही मानसिकता ठेचण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही सगळे काम करतोय. गोरगरीब जनतेचं कल्याण हे सर्वतोपरी, त्यासाठी आम्ही काम करतो. तुमच्या बोलण्यामध्ये कळंबोलीचा पण उल्लेख झाला होता. विशेष पाहायला गेलं तर तिथले आमदार जे आहेत प्रशांत ठाकूर आहेत, ते पण BJP म्हणजे सत्ताधारी पार्टीतलेच आहेत. तर त्यांच्याकडून देखील दुर्लक्षितपणा का झाला असं वाटतं? कारण की तुम्ही पण तोच मुद्दा उचलून धरलेला आहे. तुम्ही त्यांच्याशी एकंदरीत या विषयावर बातचीत केली आहे का, काय माहिती घेतली आहे का त्यांच्याकडून? नाही, कसं आहे की पनवेल विधानसभेत काम करताना प्रश्न अनेक असतात
सिडकोचे प्रश्न आहेत, MMRDAचे प्रश्न आहेत, अनेक प्राधिकरणं त्या भागात आहेत त्याचे प्रश्न आहेत. प्रशांत ठाकूर जे आमदार आहेत ते चांगल्या पद्धतीनं काम करतातच आहेत. त्यांच्याकडे जे विषय येतात ते सोडवण्याचा प्रयत्न करतातच आहेत. तर हा विषय जेव्हा जनतेने माझ्याकडे आणला तेव्हा तो विषय त्याला कशा पद्धतीनं त्यात अभ्यास करून कुठल्या त्रुटी आहेत ते सोडवण्यासाठीचा मी प्रयत्न केला. आणि त्यामध्ये सिडकोच्या अधिकाऱ्यांना जेव्हा त्यांच्या आपल्याला पाठपुरावा करून सुद्धा ते जर का त्या विषयाला न्याय देणार नसतील आणि गुमराह करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या विषयामध्ये संघर्ष करून तो न्याय मिळवण्याचा मी प्रयत्न केला. आणि त्यामुळे त्या विषयामध्ये आता ह्या 450 हेक्टरपेक्षा जास्त जमिनी डिनोटिफाईड झाल्या हा एक निर्णय झाला. पण त्याच्यामध्ये सुद्धा आता ज्या काही जमिनी शिल्लक राहिल्या आहेत की त्याच्यामध्ये आता डिनोटिफिकेशन करणं गरजेचं आहे किंवा त्याचा मोबदला, त्या मोबदल्याच्या विषयात सुद्धा योग्य मोबदला जो शेतकऱ्यांना मान्य आहे असा मोबदला मिळण्याच्या विषयामध्ये आम्हाला त्या ठिकाणी प्रस्ताव मांडावा लागेल, पाठपुरावा करावा लागेल. जर का तो नसेल होणार तर संघर्ष करावा लागेल. त्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करू. सिडकोचा हा घोटाळा झालेला आहे असं म्हणावं लागेल का? कारण की जर घोटाळा झाला असेल असं जर तुमचं म्हणणं असेल तर प्राथमिक अंदाज काय आहे तुमचा? नाही, याला घोटाळा म्हणता येणार नाही. ह्याला सिडको अधिकाऱ्यांचा अक्षम्य दुर्लक्षितपणा ज्याला म्हणू शकतो किंवा निष्काळजीपणा ज्याला म्हणू शकतो की ज्याला खरं तर क्षमा करण्यासारखं नाही आहे. जर का एखाद्या तुमच्या निर्णयामुळे जर का एखादा प्रकल्प 2-5 वर्ष 10 वर्ष रखडतो तर ते योग्य नाही. कारण त्यामुळे सरकारच्या कामाची गती कुठंतरी कमी होते. त्याला रोखण्याचा प्रयत्न हे अधिकारी करतात आणि फॉर नो रिझन की त्याच्यामुळे जर का अधिकाऱ्यांच्या चुकीच्या मानसिकतेमुळे जर हे घडणार असेल तर त्याच्यामध्ये त्यांना आपल्याला सांगावं लागेल. ज्या काही चुका आहेत त्या निदर्शनाला आणून दाखवावे लागतील. त्यामुळे ह्याला घोटाळ्याचं स्वरूप नाही आहे, त्यात कुठल्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचा विषय नाही आहे, पण नकारात्मक मानसिकतेचा विषय आहे. प्रकल्प विलंब झाला हा विषय आहे आणि ते चुकांमुळे नकारात्मक मानसिकतेमुळे झाला हा विषय आणि त्यामुळे त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांवर कारवाई हा विषय आपण म्हणू शकतो. घोटाळा वगैरे विषय म्हणता येणार. धन्यवाद. कॅमेरामॅन संतोष कडलकसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई.